आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व रहा आमच्या सोबत अपडेट। सांगोला सार्वत्रिक निवडणूक नुकतीच काल पार पडलेली आहे। या निवडणुकीमध्ये संबंधित जिल्ह्यामध्ये सांगोला शहरातील मतदार बंधू भगिनींनी विक्रमी मतदान या ठिकाणी केलेलं आहे। या शहराच्या विकासासाठी शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि मी असं आम्ही तिघांनी मिळून सांगोला शहर विकास आघाडीची स्थापना केली आणि या सांगोला शहराच्या विकासासाठी एक नवीन मॉडेल तयार करायचं ठरवलं आणि आम्ही जनतेच्या समोर गेलो। काल अतिशय चांगल्या पद्धतीने या शहरातल्या जनतेनं मतदान केलेलं असल्यामुळे आज आमच्या या शहर विकास आघाडीच्या वतीनं मी आणि आमदार साहेब असतील, भारतीय जनता पक्षाचे नेते असतील, आमचे सगळे उमेदवार असतील आणि या सगळ्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी किंवा त्यांच्या प्रत्येक वार्डातील ज्यांनी ज्याच्या प्रभागाची जबाबदारी घेतलेली आहे त्या सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। मी या शहराच्या जनतेचं मनापासून या ठिकाणी आभार मानणार आहे की त्यांनी विक्रमी मतानं या ठिकाणी मतदान करून आमच्यावर एक विश्वास व्यक्त केला आहे आणि आघाडीचा प्रमुख म्हणून मी निश्चितपणाने या ठिकाणी खात्री देतो की आमच्या आघाडीचे शेलार मामा माननीय बनकर आबा हे चांगल्या मताधिक्यानं विजयी होतील। त्याचबरोबर आमचे 23च्या 23 उमेदवार हेही चांगल्या मतानं विजयी होतील आणि आमच्या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जी विकासाची बांधिलकी आहे ती या शहराची पूर्ण करू। त्याबद्दल पुन्हा एकदा या जनतेचा आभार मानू। धन्यवाद। यानंतर आपले आमदार साहेब 2 मिनिटं आभार मानतील। विकासाच्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्ष, भारतीय जनता पार्टी आणि दीपकाबांचा गट हा सांगोला शहर विकास आघाडी स्थापन करून सन्माननीय मारुती आबा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि प्रत्येक प्रभागातील 21 उमेदवारांचं मतदान झालं आणि परत 20 तारखेला अजून 2 उमेदवारांचं मतदान होईल। या काल झालेल्या मतदानाच्या निमित्ताने शहर विकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सर्व कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने मेहनत घेतली आणि जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त 78% आसपास सांगोला शहरामध्ये मतदान केलं। त्याबद्दल सर्व मतदार माता भगिनी, वडीलधारी मंडळी, तरुण सहकाऱ्यांचं मनापासून आभार मानेन आणि जो विश्वास सन्माननीय मुख्यमंत्री साहेब, सन्माननीय पालकमंत्री साहेब यांनी विकासाचा दिला आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती सर्वांनी चांगल्या पद्धतीने मतदान केलं त्याबद्दल सर्वांचं परत एकदा आभार मानतो आणि निश्चितपणे 21 तारखेला सन्माननीय मारुती आबा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील आणि 23च्या 23 उमेदवार राहिलेले 2 प्रभागातील 2 उमेदवाराचं मतदान 20 तारखेला झाल्यानंतर 21 तारखेला 23च्या 23 शहर विकास आघाडीचे उमेदवार चांगल्या फरकाने निवडून येतील हा विश्वास आहे। आपण सर्वजणाला त्याबद्दल पत्रकार बंधूंचेही मनापासून अंतःकरणपूर्वक आभार मानतो। चला इकडे